स्वराज या कॅश प्राइज देखील आहे 200 रुपयाचा. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच नक्कीच मी उद्योजक आमचे सन्माननीय गणेशजी मुंडे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या ठिकाणी या स्वराजला ते अगदी मॅन ऑफ द मॅच पारितोषिक प्रदान करायचं आहे. आणि 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे साहेब या ठिकाणी स्वराजसाठी. सुभाष भाऊ पालकर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज देखील आहे. आपण पाहायला गेलं या विभागातील यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे सन्माननीय आपण पाहतो गणेशजी मुंडे साहेबांच्या शुभ हस्ते 1 डझन केली, त्यानंतर शीतपेय, त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आपण पाहायला गेला. स्वराजला सन्मानित केलं. त्याचबरोबर 200 रुपयाचा कॅश प्राइज आमचे सुभाष भाऊ पालकर यांच्या माध्यमातून. वेल प्लेड स्वराज, चांगला खेळ तुमचा पाहायला मिळाला नक्कीच. परंतु आपण पाहतोय नेक्स्ट मॅच आहे वीरा वॉरियर्सच्या विरोधात. आपण पाहतो अष्टनायक 11 टॉस जिंकला अष्टनायक 11 टीमना आणि प्रथम आपण पाहिला फिल्डिंग चूज केला, बॅटिंग साठी आमंत्रित केलं गेलं वीरा वॉरियर टीमला. नक्कीच आपण पाहतोय वीरा वॉरियर्स टीमचे पुरस्कर्ते आपण पाहतो गोपीनाथजी बोराडे. खरं तर शिवसेना शाखा प्रमुख वेंगा त्यांच्या माध्यमातून आपण पाहायला गेला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. वीरा वॉरियर्स टीमच्या बॅटरसाठी सुवर्ण संधी. आपले संघ मालक आता आपल्या टीमला अगदी सपोर्ट करण्यासाठी देखील दाखल झाल्यात अगदी मुख्य व्यासपीठावरती. गोपीनाथजी बोराडे साहेबांना आपण पाहू शकतो. पण त्यांच्या टीमचा खेळ कसा राहील ते पाहिलं जाईल. इव्हन जोडी या टीमची आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली रुपेश आणि ऋषभ. परंतु पहिल्याच बॉल वरती फील्ड रिस्ट्रिक्शनचा फायदा घेतला आणि बॉलला पाठवलं बनबाऊन सीमारेषा पलीकडे. पहिलाच बॉल फेस करत असताना आलाय चौकार. थँक्यू डीजे. याबतचा बॉल आणखीन ड्रॉप केला. जल्लोष होतं रत्नागिरीत चिपलून. भावा मार तू उचलून चेंडू चालला आउट ऑफ द रोड. आला बॉल वरती षटकार. थँक्यू. 10 धाबा धावफलकावरती लागल्यात म्हणजे 100 रुपयाचा कॅश प्राइज आता मिळाला. बॅटर आपण पाहतोय रुपेश यांना. कारण आपण पाहिलं गोपीनाथजी बोराडे या टीमचे पुरस्कर्ते संघ मालक त्यांच्या माध्यमातून पारितोषिक वीरा वॉरियर टीमच्या बॅटरसाठी. चेंज ऑफ स्पेस पिक केला बॉलला आणि बॉलला उडून दिला फ्लोईंग स्लॉक स्वीक. आणखीन एक दर्जेदार फटका रुपेश यांच्या बॅट मधून आलाय चौकार. नक्कीच थँक्यू. अगदी आपण पाहायला गेला या बॉल वरती मोठा फटका आला. बाउंड्री येऊ द्या षटकार येऊ द्या. आमचे सुभाष भाऊ पालकर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज. परंतु आपण पाहिलं विकेट हॅट्रिक चौकार हॅट्रिक षटकार हॅट्रिक साठी त्यांचा 500 रुपयाचा कॅश प्राइज लागूच आहे. परंतु आपण पाहायला गेला आता या बॉल वरती षटकार किंवा चौकार आला ना तर नक्कीच 200 रुपयाचा कॅश प्राइज सुभाष भाऊ पालकर यांच्या माध्यमातून. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 14 अंकावरती. 14 धावफलकावरती आहेत. कब्बालीचा आवाज बॅटिंग रुपेश यांच्या माध्यमातून असा टिकार करत असतो. त्याच्या फॉलो थ्रू मध्ये रोखलं गेला. या बॉलला डॉट डिलिव्हरी आली. परंतु या बॉल वरती आपण पाहायला गेला कमबॅक केला मित्र म्हणून गोलंदाज रुपेशांनी. रुपेश असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि आपण पाहायला गेला रुपेश आधी ठरले होते सुरुवातीच्या कालावधीमध्ये. 14 धावा धावफलकावरती आहेत.
हलक्यात आणि स्टीअर केला, स्लाइस केला बॉलला, तू मे कॉलिंग चुकलं होतं, परंतु शेवटच्या क्षणाला कॉल उचलला. आपण पाहायला गेला कॉलिंग अचूक झाला आणि एक वेळ सिंगल कंप्लीट झाल्या. जेव्हा आपण लीग स्टेजच्या मॅचेस पाहतो ना, तुमच्यामध्ये संतुलन असणं गरजेचं, तुमचं टीम वर्क महत्वाचा, तुमचा बॅलन्स महत्वाचा टीम मध्ये. पण यावेळेस पहा यामध्ये थोडंसं कॉलिंग चुकलं होतं, तू मे झालं होतं, परंतु शेवटच्या क्षणाला चांगला कॉल आला अगदी आणि एक धाब कंप्लीट झाली. 15 धाबा धावफलकावरती लागल्यात. ऑन स्क्रीन वरती देखील पाहू शकतो 15 धाबा धावफलकावरती, लॉस ऑफ 0 विकेट. अद्यापर्यंत धावफलक जाऊन पोहोचला. विरा वॉरियर्स टीमचे पुरस्कर्ते आपण पाहतोय गोपीनाथजी बोराडे मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. हाफ ट्रॅकर बॉल फुल ठरेल का सक्सेसफुल? यस, वॅकेंट एरिया चूज केला, इन टू द गॅप. जसा सुईतून धागा काढावा त्या प्रकारे बॉल चाललाय. वन बाउंस सीमारेषा पलीकडे, अगदी वनगाव चॅम्पियन्स ट्रॉफी मधील दमदार चौकार. विरा वॉरियर टीमचे पुरस्कर्ते गोपीनाथजी बोराडे साहेब. त्यानंतर पाहिला या विभागातील नामवंत उद्योजक सन्माननीय गणेशजी मुंडे साहेब. त्यानंतर आपण पाहिलं अजून एक या व्यक्ती विभागातील दानशूर व्यक्तिमत्व सुभाष भाऊ पालकर. या सर्व व्यक्तिमत्वांचा देखील आभार असेल, तुमचं देखील सहकार्य खूप मोलाचं राहिलं. त्यानंतर आपण पहिला उल्लेख केला श्रेयस बास्टर टीमचे करता पुरस्कर्ते सन्माननीय गणेशजी मुंडे. परंतु स्पीडअप करायची विनंती असेल, ही सूचना तुम्हाला वारंवार दिली जाते, कारण आपल्याकडे वेळ नाही, आपली स्पर्धा आणि आपल्याकडून सहकार्य खरं तर आपल्याला अपेक्षित आहे. कारण टीमची टोटल आपण पाहतोय 19 अंकावरती जाऊन पोहोचली सध्याच्या घडीला. 19 धावा धावफलकावरती आहेत. आणि आपण पाहायला गेला रुपेश आणि ऋषभ कपालीचा खेळ करतात. करता प्रभावित केला रुपेशानी अगदी या इनिंग मध्ये. कपालीची बॅटिंग झाली. आडवा बॅटनं टॅपिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बॉटन बॉल साहेब चांगला कलेक्शन नाही. अगदी एकच धाव या बॉलवरती येईल. टीमची टोटल जाऊन पोहोचेल 20 अंकावरती 20, लॉस ऑफ 0 विकेट विदाउट लॉस. विरा वॉरियर्स अगदी आपण पाहतो 20 या धावसंख्येवरती कबाडीचा स्टार्ट आहे. आणि त्या स्टार्ट मध्ये तुम्हाला सातत्य आता ठेवावं लागेल, कारण आपण जर पाहायला गेला कोणती गोष्ट सातत्य पूर्ण होतच नसते. यामध्ये आणखीन एक आडवा बॅटनं फटका डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. यामध्ये विनायक येतील बॉलवरती, उचलतील फेकतील, एकच सिंगल या बॉलवरती. पहा अगदी रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल, कारण दोन्ही टीम्स आता आपल्या अगदी फ्रँचायझीसाठी कमालीचा खेळ करतात. टीमची टोटल 21, 21 धावा धावफलकावरती, लॉस ऑफ 0 विकेट विदाउट लॉस 21 धावा धावफलकावरती आहेत. विरा वॉरियर्स या टीमच्या अद्यापर्यंत आपण पाहायला गेला गोपीनाथ बोराडे करत साहेब खुश असतील, कारण त्यांची टीम चांगल्या पद्धतीने बॅटिंग करते. सुरुवात खूप चांगली झाली विरा वॉरियर्स या टीमची. या बस बॉलला उडवला. High and handsome, long and strong. It's maximum. Umpire's call. It's maximum. 6 runs. Thank you. 27 धावा धावफलकावरती. काय कमालीचा स्ट्रोक. रिप्ले मध्ये देखील आपण बघू शकतो. बॉलच्या लाईनला पिक केलं, त्यानंतर बॉलला उडवला अगदी सीमारेषेच्या पलीकडे षटकारासाठी. अगदी आपण पाहायला गेला कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होती. टीमची टोटल जाऊन पोहोचली अगदी 27 अंकावरती. चला अगदी मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये येईल. 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. अद्यापर्यंत आपण पहिला चांगली शृंखला पार पडते. आता शेवटचा दिवस. चला दुसरा बॉल, सेकंड चॉईस बॉल असेल तो घ्यायचा. चला मॅच बॉल येईल तेव्हा मॅच सुरू आपण सुरू ठेवाच. सेकंड चॉईस बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये. चला चला आयोजकांना विनंती असेल आपण चेंडूची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करा. जसा मॅच बॉल येईल तो मॅच आपला बॉल देखील मैदानात वापरला जाईल मॅच मध्ये. चला बॉल आला मैदानाच्या आतमध्ये आला. अगदी टीमची टोटल 27 अंकावरती जाऊन पोहोचली.
आपण पाहायला गेलं 27 धाबा धावफलकावरती आहेत. न्यू बॉल चला स्पीडअप करा. मॅच बॉल जसा मैदानाच्या आतमध्ये ना तो पुरवला जाईल तोपर्यंत मॅच तुम्ही सुरू ठेवा. चला अगदी टीमची टोटल जाऊन पोहोचले 27 अंकावरती. कमालीचा खेळ सुरू आहे. आपण पाहिलं दुपारचं सत्र कडाक्याचं ऊन त्यांच्यामध्ये आपण पाहायला गेलं खेळाडू देखील तापले आहेत मैदानाच्या आतमध्ये कारण त्या बॅटच्या माध्यमातून कमालीचा फटके अद्यापर्यंत येतोय. चला मॅच सुरू करा. हा तो बॉल कदाचित अगदी आपण पाहायला गेला लकी असावा परंतु आपण पाहायला गेला नक्कीच थोडासा फरक पडतो जेव्हा न्यू बॉल असतो मैदानाच्या आतमध्ये आणि अगदी जुना बॉल असतो परंतु मॅच बॉल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. अगदी आपण पाहिलं सुजल यांच्या वरती आक्रमण चढवलं गेलं पण त्यांना कमबॅक करणं गरजेचं आहे आपल्या टीमसाठी. अष्टविनायक 11 यावेळेस आणखीन एक शिडू बराच कालावधीमध्ये उंची जास्त लांबी किती या फटक्यामध्ये चुकी केले विनायक यांनी. बॉल चालला लगातारचा अनदर विकेट. या बॉल चला सीमा रेषा पार या बॉल वरती आलाय षटकार. थँक्यू. 2 लगातारचे षटकार आलेत. कदाचित अगदी अजून एक आला आपण पाहिलं गेलं तर नक्कीच आपण पाहतो सुभाष पालकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे परंतु आपण पाहिलं गोपीनाथजी बोराडे यांच्या माध्यमातून आता 200 रुपयाचा कॅश प्राइज 2 षटकांसाठी ते आलं. यावेळेस पहा तिसरा लगावण्याच्या नादात लालच बुरी बलाय असं म्हटलं जातं ना. विकेटची पतंग मैदानाच्या आतमध्ये यावेळेस जोर का झटका धीरे से लगा. रुपेश यांचा केसा झालाय अंत. धन्यवाद डीजे मास्टर. स्कोर झालाय 33. धाबा धावफलकावरती आहेत. सुरुवात चांगली केली जो बेस क्रिएट करायचा होता अगदी आपण जर पाहिला विरा वॉरियर्स या टीमच्या बॅटर्सला रुपेश यांनी अगदी प्रभावित केला. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहायला गेलो तो बेस क्रिएट केला तो पाया भक्कम रचला गेला. आता अगदी येणाऱ्या बॅटरसाठी सर्व काही सेट आहे त्याला फक्त आता संधी द्यायची आपण पाहायला गेला ऋषभ यांना कारण ऋषभ यांच्या बॅटमधून देखील आपण एक चौकार पाहिला. वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती खेळतात त्याचा विचार करता सध्याच्या घडीला बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे. चला फील्डअप करा ऋषभ. चला विनंती असं खूप सारा वेल घेतला जातो. धाबा धावफलकावरती आहेत. सुजल पुन्हा एकदा तयार. अरे बॅट न खेळण्याचा प्रयत्न बसला या बॉल वरती. सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. यस पंचांचा अगदी षटक संपल्याचा इशारा आला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर लॉस ऑफ 1 विकेट विरा वॉरियर्स टीम जाऊन पोहोचली 33 अंकावरती आफ्टर 2 इयर्स एंड. अगदी आपण पाहिलं 33 रन्स ऑन अ बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. 33 धाबा धावफलकावरती आहेत विरा वॉरियर्स टीमच्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. चला स्पीडअप करा विनंती असेल कारण 3 षटकांची मॅच जेव्हा असं 15 मिनिटाचा अवधी तुमच्यासाठी असं क्लॉक आलं असो अंपायर्सला देखील विनंती असं आपण 1 करायचा खेळाडूंना अगदी तंबी द्या कारण आजचा शेवटचा दिवस आहे. जास्त वेग घेऊ नका. टीमची टोटल आपण पाहिला 33 अंकावरती विरा वॉरियर्स टीम जाऊन पोहोचली 33 अंकावरती. आपण पाहायला गेला पहिला बॅटर रुपेश यांनी कमालीची सुरुवात 28 संख्येची नॉक मॅग्निफिसंट इनिंग त्यांच्या बॅटमधून आपण पाहिली. त्यानंतर आपण पाहिला ऋषभने देखील कमालीची कामगिरी केली. त्यानंतर अगदी सागर आपण विचार केला त्यांना देखील फक्त आता त्यांना साथ द्यायची. शेवटच्या षटकासाठी आलेत निवृत्ती आलेत. अगदी
त्यांचा आवाज आपण ऐकलात. अगदी चांगले समालोचन देखील आहेत, परंतु चांगले खेळाडू देखील आपल्या आता ऑस्ट्रेलिया टीम साठी चांगला खेळ करावा लागेल. हुकचा फटका, यस, आणखीन एक दर्जा. बॉल चाला बाउंड्रीच्या पलीकडे, आउट ऑफ द रोप. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ आणि बॉल घेतोय. बाउंड्री लाईनची भेट या बॉल वरती आलाय, षटकार. मध्ये देखील ऋषभांचा खेळ खूप कमालीचा राहिला होता. आज देखील प्रभावित केला गेला. खरं तर या अगदी मल्टी टॅलेंटेड खेळाडू आहेत ऋषभ, आणि त्यांचा खेळ त्यांनी मैदानाच्या आतमध्ये दाखवला. मी शेवटच्या क्षणापर्यंत आक्रमण आणि आक्रमणच करत टीमची टोटल जाऊन पोहोचली 39 अंकावरती 39. चला स्पीड अप करा, विनंती असेल. याबाबतचा बॉल मिस टायमिंग आहे. निवृत्ती बॉल खाली येतील की क्षेत्ररक्षक येतील पाहावं लागेल. नो मास लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स झाला. वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये फील्डर्स याबाबत पाहताना मिळाल्या. या बॉल वरती 2 धावा कंप्लीट होतील आणि टीमची टोटल जाऊन पोहोचेल 41. 41 धावा दापलकावरती आहेत. 41 धावा दापलकावरती. सुरुवातीचा आपण पहिला 17 कंपानीचा आवाज बॅटिंग रुपेश यांनी आवाज पाया रचला गेला आणि आवाज त्याला पुढे नेण्याचं काम सातत्य जे खूप महत्वाचं असतं ना, ते आता सातत्य दाखवतात. धावगतीचा वेग वाढवताना ऋषभ या बॉल वरती लॉंग लेग एरियामध्ये क्षेत्ररक्षक आहेत. या बॉल वरती सिंगल स्ट्राईक ठेवण्याचा मानस जरूर असेल, परंतु पाहावं लागेल. अगदी या बॉल वरती रनआउटची विकेट देखील येईल. अगदी सागर यांची, परंतु स्ट्रायकर एंडला असतील. विरा वॉरियर्सचा हुकमी एक्का याबस आपण पाहतोय. ऋषभ आमचे आपण पाहतो हरिभक्त बारण, अगदी संभाजी काका केळटकर यांना विनंती, आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील स्वागत आहे. हरिभक्त बारण वारकरी संप्रदायातील अजून एक व्यक्तिमत्व आपण पाहतो. केळटकर काका आपणास विनंती, आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. बेचाळीस धावा दापलकावरती 42. हाफ ट्रॅकर बॉल होता. चेंडू फटप्पा पडल्यानंतर खालच्या दिशेने राहिला. निवृत्ती यांनी खरं तर असं म्हटलं जातं ना, एक्सपिरियन्स इज अ मोस्ट डेंजरस वेपन. आपला अनुभवाचा वापर या ठिकाणी अगदी आपण पाहिला, अगदी एक्सपिरियन्स खेळाडू आहेत निवृत्ती, त्यांच्या माध्यमातून केला जातो. अगदी त्यांच्यासमोर यंग टॅलेंट ऋषभ, परंतु अगदी आता अनुभव त्यांच्यावरती भारी पडतोय. जरूर सुरुवातीला आक्रमण केलं गेलं निवृत्ती यांच्यावरती, त्यानंतर कमबॅक करणं माहिती आहे, कारण कित्येक सामने कित्येक मॅचेस विनगाव गावासाठी या खेळाडूंना जिंकून दिल्या. गोलंदाजी करत असताना लेग ब्रेक प्रकारचा चेंडू होता, परंतु याबाबत चुकी केल्या. लाईनला पिक केला, या बॉलला फुल केला, बॉलला फेकून दिला सीमारेषा पलीकडे. आणखीन एक दर्जेदार षटकार आला ऋषभ यांच्या बॅट मधून. दापलकावरती सांघिक अर्धशतकापासून टीमच्या अगदी 2 धावा उंचीत आहेत. विरा वॉरियर्स टीम 48 धावा दापलकावरती आहेत. निवृत्ती पुन्हा एकदा लेग ब्रेक आणि तेच अनदर बिग हिट. यस, बॉल चाला बाउंड्रीच्या पलीकडे, तांबडा पांढरा झणझणीत. ऋषभ षटकार मारतो कणकणीत. शेवटच्या बॉल वरती आलाय षटकार. आता मोमेंटम आहे विरा वॉरियर्स या टीमकडे. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 54 अंकावरती. येणाऱ्या दुसऱ्या सत्रात आता उत्तरार्धामध्ये 18 बॉल्स अर्थात 3 षटकं आणि गरज असेल आपण पाहतोय 55 या धावसंख्येची. 55चं टार्गेट असेल आता ऑस्ट्रेलिया 11 टीमच्या समोर. यस टीजे.
थँक्यू डीजे. आपण पाहतोय निखिल 11 टीमचे पुरस्कर्ते आपण पाहायला गेला भारतीय जनता पार्टी तालुका उपाध्यक्ष, वैश्य समाज संघ तालुका अध्यक्ष, पोलीस मित्र संघटना अध्यक्ष, ग्रुप ग्रामपंचायत विनगाव माजी सदस्य सन्मान्य आपण पाहूया. हे व्यक्तिमत्व आपण पाहिलं सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं नाव अग्रेय करता आदराने घेतलं जातं. अगदी सन्माननीय सुनीलजी आंग्रे साहेबांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सहर्ष स्वागत आहे विनगाव चॅम्पियन ट्रॉफी 2025च्या पर्वामध्ये. अगदी टार्गेट आहे आता 18 मध्ये करायचे 55 धावा, त्या म्हणजे अष्टविनायक 11 टीमला. आता अगदी आपण पाहिला मागची मॅच तुम्ही सुरुवातीची गमावली, ही मॅच तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट बनली आहे आणि अशा विचारात अगदी विनायक त्यांच्यावरती जबाबदारी असेल. त्यांचा खेळ देखील आम्ही पाहिला, प्रभावित केला, परंतु हार्ड लक पहिल्या मॅच मध्ये त्यांना परंतु पाहायला गेला पराभूत व्हावं लागला. परंतु ही संधी आहे तुमच्यासाठी, ही संधी तुम्हाला आता निर्माण करायची आहे. आता ती संधी निर्माण झाली आहे. आता तुम्हाला 0 ते हिरो बनण्याची संधी आहे, कारण तुम्हाला करायची 18 बॉल्स मध्ये 55 धावा. नक्कीच अगदी आपण पाहायला गेलं ऋषभ यांच्यासाठी अगदी जे 2 षटकार आले, 200 रुपयाचा कॅश प्राइज अगदी आमचे सुभाष भाऊ पालकर यांच्या माध्यमातून आला. त्यांचा एक मनाच्या अंत करण्यापासून धन्यवाद. अगदी कालच्या दिवसामध्ये बरीचशी पारितोषिकं देखील सुभाष भाऊ पालकर यांच्या माध्यमातून आपण पाहिली असेल आणि आजच्या दिवसात देखील बक्षिसांचा वर्षा मित्रांनो पाऊस मैदानाच्या आतमध्ये अगदी या वेनगाव चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून अगदी आपण पाहतो सुभाष भाऊ पालकर यांच्या माध्यमातून दानशूर व्यक्तिमत्व आणि अगदी आपण पाहायला गेलं त्यांच्या माध्यमातून आपला खेळाडूंना प्रोत्साहित आत्मविश्वास देण्याचं काम नक्कीच होतं. त्यांचं एक मनाच्या अंत करण्यापासून धन्यवाद. नक्कीच आपण पाहतोय अगदी यश फायटर टीमचे पुरस्कर्ते ओनर आपण पाहतोय जिल्हा परिषद विभाग प्रमुख गुरुग्राम पंचायत विनगावचे माजी उपसरपंच सन्माननीय गणेशजी पालकर यांना विनंती आहे आपण या मुख्य व्यासपीठावरती आपला देखील सहर्ष आणि मनाच्या अंतःकरणापासून स्वागत आहे. यश फायटर टीमचे प्रोफायटर आपण पाहायला गेला ओनर सन्माननीय आपण पाहिला जिल्हा परिषद विभाग प्रमुख तसेच तथा गुरुग्राम पंचायत विनगावचे माजी उपसरपंच गणेश दत्ता पालकर यांना विनंती आपण या मुख्य व्यासपीठावरती. परंतु मॅच कडे बोलूया. नाव बॅक टू द क्रिकेट. मॅच सुरू होती करायची 18 मध्ये 55. पहिलाच बॉल विनायकला सुरुवात केली की का, परंतु यावर कॅच ड्रॉप केली जाते. पहिल्याच बॉल वरती विकेट सोडली. काय केलं फिल्डर्सनं असं म्हटलं जाताना आता आत्मविश्वास डबल होईल. कॅच सोडली त्याच्याबद्दल आगल्या वेगळ्या पारितोषिक गणेशजी मुंडे साहेबांच्या माध्यमातून जे क्षेत्ररक्षक होते त्यांना 100 रुपयाचा कॅश आलं, कॅश प्राइज आलं, कॅच ड्रॉप केली म्हणून पहा आगल्या वेगळं पारितोषिक आहे. अगदी गणेशजी मुंडे यांच्या माध्यमातून जे क्षेत्ररक्षक होते शॉर्ट स्कोअरलेस सौरभ त्यांच्यासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अगदी कॅच ड्रॉप केली आणि आता अजून एक केली तर अजून 100 रुपये येतील पहा विचार करा. परंतु आता संधी आहे विनायक यांच्यासाठी. यावरचा बॉल कॅच ड्रॉप केली त्यानंतर एक घडतं मैदानाच्या आतमध्ये. आता सर्व खेळाडू त्याच्यावरती ताव काढतील का? यस, कारण या बॉल वरती आलाय आणखीन एक दिमागदार षटकार. पहा कॅच सोडली 100 रुपये मिळवले, परंतु आता टीमचा बॉल कावा लागतो अगदी कारण षटकार आला. टीमची टोटल 7 अंकावरती. कारण आपण पाहायला गेलं हसी मजाक हा क्रिकेटचा भाग आहे, परंतु आपण पाहायला गेलं निवृत्ती यांच्या बॅट मध्ये एक्सपिरियन्सचा वापर केला, या बॉलला हुक केला आणि लॉंग स्टॉप रिजन मध्ये आणखीन एक आला निवृत्ती यांच्या बॅट मधून दर्जेदार चौकार. नक्कीच पारितोषिक आलं या विभागातील यशस्वी उद्योजक आपण पाहतो सन्माननीय गणेशजी मुंडे यांच्या साहेबांच्या माध्यमातून सौरभनी यानंतर कॅश ड्रॉप केली त्यांच्यासाठी तब्बल कॅश ड्रॉप करण्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहा सौरभ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे तुमच्यासाठी. आपण पाहतो आमच्या तानाजी काका यांच्या माध्यमातून जर या बॉल वरती षटकार चौकार आला तर नक्कीच 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. येईल का बाउंड्री? पण तू यावेळेस चांगले एफर्ट्स व्हायला मिळाल्या. 5 चांगले एफर्ट्स आहेत आपल्या टीमसाठी. अगदी फिल्डिंग करत असताना 100% एफर्ट्स जण आपला परम कर्तव्य ते या फिल्डर्स दाखवलं. टीमची टोटल जाऊन पोहोचल्या 12 अंकावरती, 12 धाबा दापलकावरती. सध्याच्या घडीला 55चा अगदी पाठलाग करायचा. त्या ठिकाणी कॅश ड्रॉप केली जाते.
बॅटरचा आत्मविश्वास डबल होतो. असं म्हटलं जातं ना, छत्री पावसाला थांबवू शकत नाही या, परंतु पावसात थांबण्याचं सामर्थ्य नक्कीच देत असतं. त्याप्रमाणे आत्मविश्वास जिंकण्याची खात्री देत नसतं, परंतु या संघर्ष करण्याची प्रेरणा हे नक्कीच देत असतं. आता संघर्ष करावा लागेल विनायकाला. मी म्हटलं होतं प्रभावित केला, परंतु आपण पाहिला निवृत्ती देखील कमी नाही. या सब्बा अगदी शेरा सभा असेल असा खेळ त्यांचा राहिला, परंतु यावेळेस चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर एक्स्ट्रा बाउन्स या बॉलवरती परफ्यूम डिलिव्हरी क्रिकेटमध्ये ज्याला म्हटलं जातं ना, त्याचा वापर या ठिकाणी करण्यात आला. वन बाउन्स वॉन केलं जातं. आपल्या हातील एक अगदी बाउन्सरचा उपयोग केला गेला. पंचांनी देखील अगदी वॉन केलं गेलं. गोलंदाज आपण पाहतो ऋषभ यांना त्यांचा बॅटिंग करताना खेळ कमालीचा राहिला आपण पाहिला, परंतु आता गोलंदाजी करत असताना थोडेसे मागडे इकॉनॉमी थोडीशी जास्त यावेळेस पाहायला मिळते. टीमची टोटल 12 अंकावरती 12 रन्स ऑन बोर्ड. हुकचा फटका, परंतु संधी सौरभ सोडली असेल. 500 रुपये मिळतील का ते पाहावं लागेल. यस, आपण पाहतो पारितोषिक लगावलं होतं गणेशजी मुंडे साहेबांनी. सौरभ साठी कॅश ड्रॉप केली तर 500, आता 500 मिळतील. नक्कीच आपण पाहतो तानाजी सावंत, सुभाषजी पालकर, त्यानंतर सचिनजी शेलार यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक. 100 म्हणजे 300-800 रुपये एका कॅश ड्रॉप साठी. हे घडू शकतं फक्त वेनगाव चॅम्पियन ट्रॉफी मध्ये. तब्बल एक कॅश ड्रॉप केली आणि तब्बल 800 रुपये या बॉलवरती चौकार देखील आला, परंतु अगदी 800 रुपये देऊन गेला हा कॅश ड्रॉप. आपण पाहिला सौरभ संपूर्ण टीम त्यांच्यावरती ताव खाते. 800 रुपयासाठी आपण पाहायला गेलं, अगदी कॅश ड्रॉप केली की काय. गणेशजी मुंडे साहेबांनी सांगितलं होतं की कॅश ड्रॉप केली तर 500. त्यानंतर आमच्या आपण पाहायला गेलं सुभाष भाऊ पालकर, तानाजी सावंत, त्यानंतर आमचे शेलार यांच्या माध्यमातून 300 रुपयाचा कॅश प्राईज. तब्बल 800 रुपये एका कॅश ड्रॉप साठी. हे घडू शकतं फक्त कर्जत तालुक्यामधील वेनगाव चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. थँक्यू. टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 16 अंकावरती. 16 धावात अपुलकावरती. नेक्स्ट मॅच आयन्स 11 त्यांच्या विरोधात यश फायटर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आपण कृपा टॉस साठी या. आयन्स 11 त्यांच्या विरोधात अगेन्स्ट असतील यश फायटर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आपण कृपा टॉस साठी या. परंतु काय घडतंय, मान्यवर देखील मजा घेतात सौरभ यांची. 800 रुपये त्यांना आता प्राप्त झाले आहेत, परंतु आपण पाहायला गेलं टीमची टोटल 16 धावफलकावरती या. पहिल्या षटक महागडे येणारे 12 बॉल्स आणि गरज आता 12 चेंडू 39 ची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. इक्वेशन तुमच्या समोर आहे. निवृत्ती या बॉलवरती फिरून मारण्याचा प्रयत्न बसला. यस, पंचांचा सिग्नल आला. लेग स्ट्रिकच्या अगदी बाहेर हा बॉल नक्कीच पाहायला मिळाला. अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून लेग स्ट्रिकच्या अगदी बाहेर नक्कीच हा बॉल वाईट. आता येणारे 12 बॉल्स आणि गरज असेल 38 धावसंख्येची. निवृत्ती यांच्यावरती देखील लक्ष प्रभावित केलंय त्यांनी देखील. अगदी समालोचन देखील खूप कमालीचं अगदी हिंदी आणि मराठी भाषेमध्ये त्यांचं पाहिलं, परंतु आता बॅटिंग करत असताना चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. 2 फुटास बॉल समोर दिशेने खेळला. वाईडिश लॉंग आपले क्षेत्ररक्षक आहेत ऋषभ. या बॉलवरती ती सिंगल तर कम्प्लीट झाली. डबलचा प्रयत्न नाही या. अगदी येणारे आता 11 बॉल गरज आहे 37 धावसंख्येची. आयन्स 11 टीमचा कॅप्टन त्यासमोर यश फायटर्स अगेन्स्ट. दोन्ही कॅप्टन्सला पुन्हा एकदा आम्ही आमंत्रित करतो आपण टॉस साठी या. 11 बॉल शेवटचे शिल्लक आहेत आणि गरज असते 37 धावसंख्येची. इतके विकेट गमावली नाही या. ती खरं तर मजबूत स्थितीमध्ये ती बाजू पाहायला मिळते. बॅटिंग करणार ऑस्ट्रेलिया इंग्लंड टीमची. 11 चेंडू 37 ची गरज आहे. रुपेश यावेळेस पहा या बॉलला फिक आहे, पण तो क्षेत्ररक्षक जसा गड किल्ल्यांवरती मावळा उभा असावा तसे खरं तर ऋषभ उभे होते सीमारेषेलगत. विकेट नंबर 1 मैदानाच्या बाहेर. विनायक यावेळेस पहिला षटका बसवा. अगदी आपण पाहतोय ऑस्ट्रेलिया इंग्लंड टीमला. नेक्स्ट मॅच असेल आयन्स 11 त्यांच्या विरोधात आपण पाहतोय यश फायटर्स. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला पुन्हा एकदा अगदी कॉल असेल आपण कृपा टॉस साठी या. आता करायचे 10 बॉल शेवटचे बाकी आहे. 37 धावसंख्येची गरज आहे. पहिली विकेट आपण पाहिली अगदी
विनायक मैदानाच्या बाहेर गेले 7 असंख्य योगदान त्यांनी अगदी आपल्या टीमला दिलं, परंतु अगदी 18 धाबा दाखल करतील. आता येणारे 10 बॉल्स करायचे 37 धाबा. अजून इक्वेशन तुमच्या समोर आहे. आता आक्रमण होणं गरजेचं आहे येणाऱ्या बॅटर कडून, कारण येणार नंबर 3 वरती आलेत रुपेश आणखीन एक आवाज असा बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. इनट नंबर 3 ची पोझिशन खूप जबाबदारीची असते, कारण विकेट गेलेली असते, डाबाला सावरायचं असतं आणि जशी परिस्थिती आहे ना तसा खेळ तुम्हाला करायचा असतो मैदानाच्या आतमध्ये. तसा खेळ करतील का रुपेश ते पाहिलं जाईल, कारण इनट नंबर 3 ची पोझिशन खूप महत्वाची आहे, इम्पॉर्टंट पोझिशन आहे. कमबॅक केला रुपेश आपण पाहतो विरा फायटर्स टीमच्या रुपेशनं आडवा बॅटनं फिरून मारण्याचा प्रयत्न. यस, पंचाचा सिग्नल हा वाईट बॉल असेल. आणखीन एक लेग स्ट्रिकच्या अगदी बाहेर हा बॉल पाहायला मिळाला. शेवटचे 10 बॉल बाकी असतील. आता गरज असेल 36 अंकाची. दोन्ही टीमच्या मध्ये 36 चा आकडा, परंतु आपण पाहायला गेला आता इक्वेशन बदलय. शेवटचे 10 बॉल बाकी आहेत आणि गरज 36 या धावसंख्येची. शेवटचे 10 बॉल 36 चा इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहायला गेला. नक्कीच खूप सारी बक्षिसं आगली वेगळी बक्षिसं लावली जातात. नक्कीच मी उद्योजक आपण पाहतो सन्माननीय गणेशजी मुंडे यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या दोन टीम दरम्यान टॉस करायचा. सन्माननीय गणेशजी मुंडे यांना विनंती आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा. नक्कीच या बॉल वरती आपण पाहिला चांगली डिलिव्हरी पर्यंत आपण पाहतोय. अगदी हरिभक्त पारायण वारकरी संप्रदायातील आपण पाहिलं अगदी हे व्यक्तिमत्व सन्माननीय संभाजी केळकर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा. हरिभक्त पारायण आमचे संभाजी केळकर साहेबांचा शुभ हस्ते अगदी टॉस केला जाईल. या बसला अगदी लो फुटलाच बॉल होता. कीपर देखील बीट झाले. लॉंग स्ट्राईकच्या दिशेने सौरभ या बॉलवरती फील्ड करतील. दुसरीचा प्रयत्न होता परंतु रोखलं गेलं निवृत्ती यांच्या माध्यमातून. टॉस जिंकला. यश फायटर टीम न आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. यश फायटर्स आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. यस अंपास या बॉल वरती किती धाबा आहेत? यस सर. थर्ड अंपायर नो बॉल. यस अंपास होते प्रेशर टाकून ना कृपया चेक करायचं. भीमरचा चेक करायचा का सर? साइड अँगल आपल्याकडे नाही आहे, त्यामुळे थोडेसे तांत्रिक अडचणी आहेत. जो ऑनफिल्ड डिसिजन काय तुमचा? रेफर केलं ना सर, पण आपल्याला साइड अँगल नाही आहे. थांब ना जरा, थांब. एवढा काय पिसलतोय बघतो, थांब ना जरा. एवढा काय पिसलतोय? अरे थांब ना, बोललो त्याला काय एवढा काय. यस डिसिजन पेंडिंग चेक केला जातो. नो बॉल रिव्ह्यू आहे, अंपायर रिव्ह्यू घेतला. अंपायर रिव्ह्यू आहे हा नो बॉल साठी. सर तुम्ही या चेक करण्यासाठी
नक्कीच अगदी चेक केला जातोय, परंतु ऑफिसर्स ऑन फील्ड त्यांना विनंती आपण चेक करायचा. येस, डिसिजन आला. इट्स फेअर डिलिव्हरी. अगदी धावा किती आहे त्याच्यावरती? या बॉलवरती धावा सर एक आहे ना. एक धाव. येस, टीमची टोटल आपण पाहतोय 20 धावा धापलकेपुरते लागल्यात. अगदी विचार केला 2 षटका. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आपण पाहिला रुपेश गोलंदाजी करता आणि 1 रन ऍड केल्या या बॉलवरती. 19 होत्या 20. 19 होत्या 20 ऍड. अगदी 1 धाव ऍड केली, 20 धावा धावल्यात. रुपेश पुन्हा एकदा तयार आहेत. लो फुटर्स बॉल निवृत्ती यांच्यासाठी. अगदी डीप मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल. या बॉलवरती डबलचा प्रयत्न आहे. डेंजर एंड कडे थ्रो आहे. विकेटची संधी. यस, रन आउट. या ठिकाणी आवाज मिळवला जातो. फिल्डिंग करत टीम आणखीन आता पाहायला मॅच मध्ये आता येते आणि आवाज रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक झटका बसतो अष्टविनायक 11 टीमला. थँक्यू. शेवटचे 7 बॉल बाकी आहेत आणि गरज आहे 34 या धावसंख्येची. शेवटचे 7 बॉल बाकी आहेत, 34 धावसंख्येची गरज आहे. आता अगदी आपण पाहायला गेला संघर्ष करते अष्टविनायक टीम. बॅटिंग करणार टीम त्यांच्या विरोधात वीरा वॉरियर्स टीम आपण पाहिला पकड जमवली या मॅच वरती. कारण शेवटचे 7 बॉल बाकी आहेत आणि गरज आहे 34 या धावसंख्येची. हा निर्णायक बॉल असेल या मॅच मध्ये. या बॉल वरती मोठा फटका आला, थोडंसं इक्वेशन थोडंसं मायनस होईल. जो प्रेशर बनलाय ना, मी तर क्रिएट केला नाही गोलंदाजांनी, थोडंसं आवाज कमी होईल. आडवा बॅटना आणखीन एक आडवा बॅटना फटका घेतला. डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील. या बॉल वरती निवृत्ती आणि अगदी टीमला एकच सिंगल. यस, पंचांचा सिग्नल आला. षटक संपला. अगदी 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीला टीमची टोटल जाऊन पोहोचली. आपण पाहतो 22 अंकावरती येणारे आता 6 बॉल आणि गरज असेल 33 या धावसंख्येची. शेवटचे 6 बॉल आणि गरज 33 रिक्वायर्ड. 33 धावसंख्येची अद्यापही गरज आहे. तत्पुरी संधी डीजेला. डीजे वाजव गाणे तुझे. आपण पाहिलं खूप सारा अगदी दानशूर व्यक्तिमत्वाचा सहकार्य राहिला. तदनंतर पाहतो अष्टविनायक 11 टीमचे अगदी पुरस्कर्ते संघ मालक आपण पाहतो युवसेना शाखा प्रमुख शिवसेना सन्माननीय केतन लाड साहेब अगदी मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहे. पण तुमची टीम आपण जर पाहिला आता बागफुटला, कारण आपण पाहिला 6 चेंडू 33 ची गरज आहे.
अगदी सुरुवात चांगली केली होती. अगदी आपण पाहायला गेला विनायक आणि निवृत्ती या दोन आघाडीच्या बॅटर्सनी. त्यानंतर गोलंदाजी का राहिल्या आपण पाहिला विरा वॉरियर्स या टीमच्या गोलंदाजांची. अगदी आपण पाहिला तिखट मारा, अगदी स्ट्रॉंग बॉलिंग लाईनअप आहे ना त्यांचा, आणि त्या प्रकारे त्यांनी खेळ केला. 6 मध्ये आता करायच्या 33 या धावा. अगदी आपण पाहतोय महालक्ष्मी क्रीडा मंडळ तसेच आपण पाहतोय ग्रामस्थ मंडळ वेनगाव आयोजित वेनगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पर्व आपण पाहतोय. त्यांच्यामध्ये आपण पाहिला अष्टविनायक टीम बॅटिंग करते, त्यांना करायचे 6 मध्ये 33 या टीमचे पुरस्कर्ते आपण पाहतोय सन्माननीय युवा सेना शाखा प्रमुख शिवसेना. अगदी आपण पाहतो केतनजी लाड खरंच साहेब मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहे. तुमचं मनाच्या अंतकरणापासून सर सन्मानपूर्वक स्वागत असेल. आमचे जितेश आज करत सुट्टी असेल आमच्या विभागामध्ये खरं तर खूप मोठं नाव चांगलं व्यक्तिमत्व आमचे दितेश देखील दाखल झाले आहेत. आम्ही सरप्राईज झालो, परंतु ते सांगतात खरं तर आमच्या गावाची स्पर्धा आणि त्या स्पर्धेत त्यांचा देखील खेळ पाहिला जाईल. परंतु 6 मध्ये करायचे 33. गुल ट्रॅक वरती आपला मार्क सचिन पहिला बॉल आपला बॅट न केला सुद्धा पंचाचा इशारा आला. आउट साइड ऑफ स्टंप बराचसा बाहेर हा बॉल ऑफस्ट्रिकच्या अगदी लाईनच्या बाहेर अगदीच पाहायला मिळाला. टीमची टोटल आपण पाहिला 1 ने वाढेल. आता समीकरण बनलंय. येणारे 6 बॉल्स आणि आता गरज असेल 32 या धावसंख्येची. 6 बॉल्स शेवटचे बाकी आहेत आणि गरज आहे 32 धावसंख्येची. अगदी निवृत्ती क्षमता आहे, टॅलेंट आहे, परंतु यावर गती परिवर्तन थोडासा अगदी पाहायला मिळाला. चेंज ऑफ फेस या बॉल वरती धीम्या गतीनं बॉल फेकला गेला आणि या बॉल वरती बीट झाली फलंदाज निवृत्ती. येणारे 5 बॉल आता गरज आहे 32 धावसंख्येची. आता मोठे फटकेस या मॅच मध्ये जिवंत ठेवू शकतील बॅटिंग करणाऱ्या अष्टविनायक 11 टीमला. आता विघ्न आलं ते विघ्न दूर करतील का गणपती बाप्पा? कारण आता तुम्हाला तेवढी अगदी देवाच्या साथी बरोबर तुमची मेहनत देखील खूप महत्वाची असते. ती मेहनत थोडीशी कमी पडल्या, कारण पहिल्या मॅच मध्ये देखील आपण पहिला पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर या मॅच मध्ये देखील पराभवाच्या दिशेने जाताना पाहायला मिळते. 5-32 ची गरज आहे. यावेळेस फिरून मारला, कब्बालीचा स्ट्रोक जागा बनवली, त्यानंतर कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळाला. निवृत्ती यांच्या बॅट मधून आला 6 धावसंख्येसाठी आलेला दमदार स्ट्रोक षटकार. थँक्यू. 4 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत. 26 धावसंख्येची गरज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. आता निवृत्ती यांचा बॅटिंगचा बोलबाला मैदानाच्या आतमध्ये पाहतो. अजूनही वेल गेली नाहीये. संधी आहे तुमच्याकडे, त्या संधीचं सोनं करावं लागेल. यावर संधीचं सोनं करतील का? चेंडू बराच काल हवेमध्ये, उंची जास्त लांबी कमी. या बॉल वरती येथील क्षेत्ररक्षक पकडला जाईल आणि संपला या मॅच मधील निवृत्ती यांचा खेळ. आणखीन एक झटका ऑस्ट्रेलिया 11 टीमला. थँक्यू. 3 चेंडू गरज शेवटची 26 धावसंख्येची. यावर दांडी गोल केल्या. फर्निचर डिस्ट्रॉय. अगदी आणखीन एक झटका. अनदर डाऊन विकेट डाऊन. अगदी बसतो अष्टविनायक 11 टीमला. आता शेवटचे 2 चेंडू आणि गरज 26 धावसंख्येची. 6 बॅटर मैदानाच्या आतमध्ये त्वरित पाठवा. आपल्याकडे वेल नाही. शेवटचे 2 चेंडू आणि 26 ची गरज आहे. आपण पाहायला गेलं सौरभ यांनी चुकी केली, परंतु आता त्यांच्या चेहऱ्यावरती स्मित असं पाहायला मिळतं. अगदी तब्बल 800 रुपयाचा कॅश प्राइज तुमच्यासाठी आहे सौरभ. सुरुवातीच्या कालावधी तुम्हाला ट्रोल केलं जात होतं, परंतु त्यांच्या टीमला काय कमालीचा खेळ केला. अगदी स्वतः संघमालक आहेत या टीमचे. अगदी विरा वॉरियर्स आपण पाहतो आणि त्यांची टीम आता काय खेळ करते ते अगदी आपण पाहिलं तब्बल 800 रुपयाचा कॅश प्राइज. गणेशजी मुंडे साहेबांच्याकडून 500 आणि आपण पाहिलं आपण सुभाषजी पालकर, त्यानंतर आमचे शिवा सावंत साहेब त्यांच्याकडून तब्बल 300, असे तब्बल 800 रुपयाचा कॅश प्राइज त्यांच्यासाठी. यावेळेस चॉप केल्या बॉलला. बॅटची आउटर एज यावेळेस लागली. चेंडू चाललाय
अगदी फायनल एक रिझन मध्ये एक जाब या बॉलवरती शेवटचा एक बॉल बाकी आहे, औपचारिकता बाकी आहे, अजून 25 धावसंख्येची गरज असेल, औपचारिकता मॅच मध्ये बाकी आहे. आपण जर पाहिला गेलो ना तर नक्कीच ही पाटा विकेट आहे आणि त्यांच्यावरती अगदी चांगल्या पद्धतीने बॅटवरती बॉल येतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पाहिला 2 सामने खरं तर गमवायच्या अगदी उंबरट्यावरती आहे बॅटिंग करणारी अष्टविनायक 11 टीम. खरं तर थोडासा खराब खेळ राहिला. कागदावरती तुमचा अगदी खेळाडू किती स्ट्रॉंग आहेत, टीम किती स्ट्रॉंग आहे ते महत्वाचं नाही आहे, मैदानाच्या आतमध्ये तुमची टीम किती स्ट्रॉंग आहे ते खूप महत्वाचं. अगदी या बॉलवरती आले विकेट परंतु कब्बालीचा खेळ राहिला. अगदी अभिनंदन असेल अगदी विरा वॉरियर्स आणि सौरभ सर्व अगदी तुमच्या टीमचं अभिनंदन. परंतु हार्ड लक आपण पाहतो अष्टविनायक 11 टीम. निर्णय कळवून लवकरात लवकर अंमलबजावणी करा. थँक्यू. अगदी आपण पाहायला गेलं यश फायटर टीम आपला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवा. त्या डिसिजन सहित आता मैदानाच्या आतमध्ये उतरा. परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 28-27 सांगितलंय अगदी सन्माननीय